कसं काय मंडळी, मी काही स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मार्केट विषयी बोलू काय, जसं आपण डिस्कशन केलं निफ्टीमध्ये एक मेजर फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तसं झालं सुद्धा. हिस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा गॅपडाऊन आपल्याला पाहायला मिळाला. याच्या मागे रिझन हे होतं डोनाल्ड ट्रम्प, टॅरिफ आणि चायना. बेसिकली युएसने टॅरिफ अनाऊन्स केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठामध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळाला. आज युएसने चायनावर 104% टॅरिफ अप्लाय केला. त्याच्याच रेसिप्रोकलमध्ये किंवा त्याच्यात अपोजमध्ये चायनाने सुद्धा 84% टॅक्स किंवा 84% टॅरिफ अप्लाय केला. तर हे जे बेसिकली याच्यामध्ये दोन मेजर गोष्टी पाहणं खूप इम्पॉर्टंट आहेत. एक आहे युएस आणि सेकंड आहे चायना. या दोघांच्यामुळे मार्केटमध्ये एक अस्थिरता आपल्याला पाहायला मिळते. तर बेसिकली मार्केटमध्ये लेवल्स काय चालतील, मार्केटमध्ये लेवल्स काय असतील, तर लेवल्स ह्या आहेत त्या टेम्पररी बेसिसवर मार्केटमध्ये चालतील नाही चालतील याच्यापेक्षा मार्केटमध्ये न्यूज काय आहे, कारण का सध्याचं मार्केट टोटली न्यूज बेस चालू आहे. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल किंवा स्विंग ट्रेडर असाल तर मार्केटमधून थोडा काळासाठी तुम्हाला एक बाहेर राहणं किंवा फक्त मार्केट वॉचिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे.